तर मला माहित नव्हतं मला इतके जण ओळखता म्हणून की बा इतके जण माझ्यावरती जळता असं म्हणलं तर चालतं. खूप साऱ्याने कमेंट केल्या. आज मी ते कमेंट वाचल्या. माझ्या कमेंटमध्ये कमेंट करता येत नाही म्हणून त्या ओम भैयाच्या जाऊन कमेंट केल्या त्यांनी की मनीषा येती 15-15 दिवस राहती. म्हणजे अजून माझ्या मायबापानं म्हणा की माझ्या भावाने म्हणा माझं खाल्लं पिल्लं काढलं नाही आणि आज ह्या साऱ्या बायका माझं खाल्लं पिल्लं काढायला लागल्या. नमस्कार सगळ्याला. कालचा व्हिडिओ आला नशीब तर काल घरी आलो. घरी आवर शिवर सगळं करणं पडलं आणि आज आहे सोमवार. तर आज गेला रुजू शाळेत. तर घर पुरं खाली पडलेलं आहे. आता बसतो की नाही बसतो काय सांगा. इथून 10-11 किलोमीटर अशी इथून. पण कसं ते कसं समजा रडलासुद्धा तर मॅडम सर फोन लावता की तुमचं बाळ रडायला घेऊन जा म्हणून. पण अजून काही फोन घेऊन काही आला नाही त्यांचा. आणि आज पहिलाच दिवस आहे रुजू शाळेत जायचा. आता त्याला घ्यायला जाणं पडतं बसस्टँडवरती कारण की तिथंच गाडी येते. तर आता मी तिकडे जाते आणि तुम्हाला आपल्या ऋतूची बससुद्धा दाखवते कोणची एक आहे तर. आणि शाळेत ॲडमिशनसाठी जायचं आहे. तर त्या मॅडम बोलल्या आम्हाला की 2-3 दिवसांनासुद्धा ॲडमिशन केलं चालतं म्हणे. सध्याचं बसू द्या. तर आता बघू आपण. आता ऋतू आला. ऋतू काय म्हणतो काय नाही तर कारण की सकाळी 7 वाजताच गेला तो. आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे तर लवकर काही उठत नाही. पण आज उठला पण थोडाफार रडला. आणि मग काय वाटलं काय सांगा मी शाळेत जातो म्हणे. 6 वाजता उठला होता. आज अर्धा घंटा तर नुसता रडापडीतच गेला त्याचा. पण म्हणे मी जातो म्हणून त्याला शाळेत पाठवलं. कधी आता बसला शाळेत तर त्याला त्याची चालू झाली मग शाळा. पण आता 2-3 दिवस वाट बघणे कारण की शाळेची फीसुद्धा खूप मोठी आहे. पण मला थोडी भरून द्या कारण की शिक्षणासाठी पैसा तर लागतोच. पण आता तो पैसे भरून द्या आपण आणि तो ना शाळेत जा म्हणून थोडंसं जीव मागं पुढं करायला लागला. पण चल जाऊ दे आता शिक्षणासाठी नाही तर कशासाठी. आता तो आला की तुम्हाला मी भेटवते ते काय म्हणतो काय नाही. कोण कोण शाळेत होतं कोण नाही कोणी ओळखीचं आहे की नाही आहे. आता तो आल्यावरच आपल्याला माहीत पडणार आहे. कारण की आमच्या गावातले खूप जण आहे की ते शाळेत जातात पण त्याच्या बराबरीचं कोणीच नाही आहे. सगळे मोठंच आहे लेकरं आहे. तर बघू आता तो आल्यावरती. चला मग आता वाजले 10:30 आपण जाऊ बसस्टँडवर त्याला आणायला. मी जाते आता आणि मग तुम्हाला तिकडून आल्यावरती भेटते. आणि ऋतूशीसुद्धा भेट घेते काय म्हणतो काय नाही. आता एवढं दप्तर असं फेकून देता का आणि पुटाला काय लागलं पेन्सिल झाली. ओ बाप रे. सरने दिली की मॅडमने दिली. अरे राव कत्र मी तुला ती वाली का कार कोणची आहे दोघाला एक दिली का पापाशी इकडे वहिनी का रे पापाशी बसलता नाही लढला बी नाही तो का रे रडला बी नाही सोबत कोणासोबत बसलता मग खरंच सांग आणि तुला मैत्रीण आलती म्हणतो शाळेमध्ये नव्हती आली मॅडम होती की सर होते आले का मॅडम तिकडे बहीण झालं जेवण केलं ना शाळेत हाव दर्शक पुऱ्या किती तेव्हा मी दर्शक राहिलं तर गाडी चढता आल्या बरोबर आले हाव झोपलता नाही का जप येता काही फेकून दिलं बाई काय रे काय शिकवलं की नाही काय आहे काय पदत्रामध्ये सर खोल भरू थांब घरात चल घरात ये घरात चल घरात याचा डब्बा मग खाना काय अभ्यास केला का रे तुझ्या अभ्यास कस काय डबा तो डबा त्याच्या तो अभ्यास कस काय त्याला वजन भारी लागत जाय ना लगेच त्याने घ्यायला गेला हाव का पावती डब्यात काय आहे काय लाईट का बेटा काय लिहिलं की नाही ही वही कोण कतरली ही खालून बाई सगळंच उभं दप्तर खाली हाव का मा एकच खाल्ली व 4 दिली तर एकच खाल्ली त्यानं का रे एकच पुरी खाल्ली पुडी बी खाल्ली का आणि डबा कोण खोलून दिलता दातानं खोल लावला पण मॅडम डबा तू लावता बी आला का लाईट कशी करते काय सांगा कसा खोलता कसा खोल दाखवून खोलून शाळेत चित लागल तर बाळा उद्या शाळेत जायचं असं काय बाबा नाही उद्या शाळेत जायचं हा ऍडमिशन करते म्हणते तो मग ऍडमिशन करणं त्याचं कधी
काका घेऊन गेलते तुले काय म्हण मॅडम मग काही रगात आला माझ्या असतो काही गोष्टच घ्यायला नाही बाप्पाले का झोपायचं का आता मला का झोपायचं काय शिकवलं शाळेत सांगते सही काहीच नाही ना शाळेत काहीच नाही शिकवलं पहिल्या दिवसाला काहीच नाही शिकवलं दोघं एकाच मध्ये दोघं एकाच जेवण करायला हो माय मला एकाला किती घाम आला तर पोरीला लागलेले काम अभ्यासायचं सगळेजण अभ्यास करायला लागले हे बघा कारण की शाळा उघडलेली आहे आणि आज एक गोष्ट तुम्हाला सांगते मी कारण की किती 3.5 वर्ष झालेले आमचे म्हणजे 3.5 वर्ष झाले आम्हाला व्हिडिओ करायला पण अजूनही इतक्या कमेंट आल्या इतक्या आज कमेंट आल्या नाही भेट राहते तर तुम्ही असं कशाचं ताई तर मला माहीत नव्हतं मला इतके जण ओळखता म्हणून की बा इतके जण माझ्यावरती जळता असं म्हणलं तर चालतं खूप साऱ्याने कमेंट केल्या आज मी ते कमेंट वाचल्या माझ्या कमेंटमध्ये कमेंट करता येत नाही म्हणून त्या ओम भैयाच्या जाऊन कमेंट केल्या त्यांनी की मनीषा येते 15-15 दिवस राहती म्हणजे अजून माझ्या मायबापानं म्हणा की माझ्या भावाने म्हणा माझं खाल्लं पिल्लं काढलं नाही आणि आज ह्या साऱ्या बायका माझं खाल्लं पिल्लं काढायला लागल्या आता तुम्ही सांगा मला 8 दिवसामध्ये कोणची बाई 5,000 सामान खाईन आता मी हे सगळं कोणासाठी बोललेले सगळ्यांना माहिती कारण जितके माझे व्हिडिओ पाहता तितक्या सगळ्याला माहिती आहे की मनीषा कोणावर बोलायला लागली आणि त्यांना लागेल सुद्धा तर एवढ्या जायता परत तुम्ही माझ्यावर जळा मी तुम्हाला तसं काही माहीत नाही कारण की त्यांचे मायबाप त्यांचे खाल्ले पिल्ले काढत असेल तेव्हाच ते मला खाल्ले पिल्ले काढायला लागल्या बाकी अजून तर काही कोणी काढलं नाही पण ह्या काढायला लागल्या किंवा दूध पितात पोरीला लागतं खायले मनीषा येते 8-8 15-15 दिवस राहती पोरायला घेऊन येते हे 2 पोरं किंवा 4 पोरी सोबतच असतात अरे बाबा करणारा करतो खाणारे खाता मग तुम्हाला काय घेणं देणं आहे नवायचं इथं मला खूप अवघड वाटलं की बा इतके जण माझं खाल्लं पिल्लं काढता म्हणून कमेंट वाचले मी म्हणलं वा रे वा आणि आज मला माहीत पडलं की इतके जण माझे व्हिडिओ बघता आणि इतके जण मला समजा ओळखता मला माहीत नव्हतं मला इतके जण ओळखता म्हणून मला असं वाटलं की बा व्हिडिओ पाहता सोडून येतं पण एवढं त्यांना लक्षात राहतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला खूप भारी वाटलं की मला म्हणजे विसरता नाही आठवण राहते तुम्हाला की मनीषाताई आहे म्हणून आहे की नाही मला खूप भारी वाटलं करा तुम्ही कमेंट मला त्याच्यावर काही फरक पडणार नाही आहे आणि काम पडत जाणंही पडतं असं नाही झालं पडत नाही काही जाणं येणंही पडतं काम म्हणून जाणंच पडतं असं कोणी जात नाही म्हणून आणि मेन म्हणजे त्यांच्या घरचा विषय आलं माझ्या घरचा विषय आलं आणि इतका लांब मी प्रवास करून जाते म्हणजे पुरा दिवस माझा प्रवासात जातो प्रवास करून मी घरी येते तर मला काही शोक नाही आहे सध्या जायचं कामानिमित्तानंच कोणी जातं आणि कामं सोडून काय कोणी काही जात नाही तर खूप भारी वाटलं मला की तुम्ही माझं खाल्लं पिल्लं सगळं काढलं म्हणून धन्यवाद त्यासाठी आता मी काय कोणाचे नाव नाही घेत आता जर तुम्हाला वाटत असेल की कोण काय कमेंट केले तर तुम्ही आपल्या ओंबाईच्या आय जा आणि तडी वाचा आणि मग मला येऊन माझ्या आय डीमध्ये कमेंट करा कारण की माझी दुसरी आय डी ना तर त्या आय डीमध्ये कमेंट चालू आहे तिकडे जाऊन कमेंट करा मी नक्कीच उत्तर देईन तुम्हाला कोण होतं काय होतं आता या याच्यात काय मी नाव घेत नाही कोणाचं पण हे मला खूप भारी वाटलं किंवा तुम्ही तिकडे जाऊन कमेंट करायला लागले म्हणून मला भुलले नाही माझी आठवण आहे तुम्हाला की आहे एक मनीषाताई कोणची तरी ती येती राहती खाती कारण की जैनी मला म्हणलं ना ते त्यांच्या माहेरी जात नसतील किंवा त्यांचे माहेराचे लोक त्यांना भाव देत नसतील जसं माझे आई वडील माझे भाऊ माझे भावजा मला भाव देताना तसं त्यांना देत नसतील म्हणून ते जास्त करून माझ्याकडं ओळलेलं आहे आणि माझ्या जास्त त्यांना आठवण येते की ही जाती आपण जात नाही आपल्याला कोणी करत नाही हिचा भाऊ करतो हिचे मायबाप करता येईल असं काहीतरी असेल त्यांच्या मनामध्ये म्हणा माझ्या तर मनात तसं काही नाही आहे आणि माझ्या भाऊजाईच्या सुद्धा मनात काही नाही आहे त्या बी काही हे करत नाही त्यांना माहिती आहे की मनीषाताई येते 2-3 दिवस राहते झाली जाते आणि हां आम्ही मागच्या बारची 15 दिवस राहिलो तर हे सांगते काहून राहिलं होतं कारण की पोरीला सुट्ट्या होत्या म्हणून आम्ही राहिलो होतो सुट्ट्यामध्ये कारण की आता पोरीला मी डायरेक्ट उन्हाळ्यातच घेऊन जाणार नाही पोरी 12 महिने काही जात नाही आपली सानू म्हणा की सोनल म्हणा त्या 12 महिन्यातून एकदाच जाता किंवा दिवाळीला जाता आणि साहजिक आहे मामाच्या घरी तर गेलंच पाहिजे पण कसं कोणी जात नसतील म्हणून त्यांना ही गोष्ट जाणवत असेल की बा आपण जात नाही यांची मामा यांना कसं करता यांच्या आजी आजोबा यांना कसं वागवता असं वाटत असेल कोणाले त्याच कारणानं तर आता मी काही मूड ऑफ करणार नाही कारण की आज माझा ऋतू पहिल्यांदा शाळेत गेला म्हणजे इथून तर 10-12 किलोमीटर आमची शाळा आहे तिथून तो बसमध्ये बसून गेला एकटा तर मला खूप भारी वाटलं पण मग मी त्या कमेंट वाटला मला त्याला
कमेंट वाचल्या तर मला चला सगळ्याजण माझ्याविषयी बोललेत तर तुमच्याविषयी मी सुद्धा बोलते, पण मी कोणाचं काही नाव नाही घेत. काही ज्यांना कमेंट केला त्यांनाच लागणार आहे म्हणून तुम्ही सगळेजण काय अंगावर घेऊन, कारण मला खूप जण माहिती आहे मला की सगळ्यांना वाटतं की बा मनीषा व्हिडिओ करते, असं करते तसं करते. खूप सारे जण आहे की ते माझ्या साईड नाही की बा जाणं येणं पडतं म्हणून, पण असे काही असतात त्यांना काही मी मनावर धरणार नाही आहे. तर चला मग आता संध्याकाळ झालेली आहे आणि भरपूर सारे कामं आहे घरी. आता अजून स्वयंपाक करायचा आहे. दाजी जायले वावरामध्ये संध्याकाळी, चहा पाणी घेतलं आणि ते वावरात गेले. तर म्हणलं चला थोडंसं तुमच्याशी बोलूया. आणि मला असं वाटतं की मी तुम्ही काय करा सगळेजण त्या आयडीवर जाऊन कमेंट करा मला, मी नक्की लाईव्ह येईन आणि लाईव्हवर तुमच्याशी आमने सामने बात करू आपण सगळेजण. काय कसं काय नाही त्या आयडीवर आपण एकदा लाईव्ह येऊया आणि तुमच्या मनातले काय प्रश्न आहे ते मला तुम्ही विचारा, मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देईन. आणि काही शंका असेल ते असं तुमच्या दूर करीन, कारण की तुम्ही खूप सारे जण कमेंट कराल तिकडं जाऊन माझ्या आयडीवर काही इकडं काय कमेंट करायला नाही. तर चला मग व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार, मी व्हिडिओ एवढाच करणार आहे. जे मला बोलायचं ते मी बोलले. आता तुम्ही व्हिडिओ पाहून तुमचं मत मांडा काय तर. चला मग.